नमस्कार. हे आमच्या घराजवळ एक लिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावर मी कलमं बांधली आहेत. ही लागलेली लिंब आहेत आमच्याकडे आणि एक 4-5 वर्षापूर्वीचं हे झाड असेल. दरवर्षी मी ते लागायला लागल्यापासून मोठं झालं म्हणजे आता एक 3 वर्ष तरी मी कलमं बांधतो आहे त्याच्यावर. 3-4 वर्ष करोनापासून ही कलमं मी बांधायला सुरुवात केली आणि हे बघा हे प्रोसेस चालू आहे माझी. आणि तेवढ्यात मला आठवलं आपण ह्याचा व्हिडिओ करूया म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. असं हे सोलून घेतो फांदी आपण, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो आहे. आमचा जरा कॅमेरामन थोडा कॅमेरा हलवेल छोटा आहे म्हणून आमचा लेक शूटिंग करतो आहे. आणि ही बघा ही अशी कोळी फांदी घ्यायची नाही, त्याच्यासाठी आपण जून फांदी घेणार आहे. ह्याच्यासाठी म्हणजे ती काळपड झालेली असेल जून फांदी अशी घेतो आणि त्याला हे कलमं बांधतो आहे. तर ही कलमं बांधताना प्रोसेस म्हणजे काटे खूप लागतात आपल्याला, कारण लिंबाला अफाट काटे असतात आणि ते लागतात. गावठी लिंबाचं झाड आहे हे प्रॉपर. आमच्या इथले गुरव आहे त्यांनी हे मला शिकवलेलं आहे. ते आमची ते कलमं बांधतात आणि त्यांनी त्यांच्या घरात बांधलेल्या झाडाचं कलम आमची ते आणून लावलं होतं आणि हे कलम झालं. तर त्याला मी ही कलमं बांधतो. तर ही साल काढताना अतिशय सावकाश काढायची, कारण का एकदम सुरी चालली जाते आणि कधी कधी हाताला लागते. त्यामुळे ही पूर्ण गोल अशी साल काढून घ्यायची. ही शाल अशा पद्धतीने काढायची की पूर्ण घासायची ती, म्हणजे आतल्या त्याला जास्ती धक्का लावायचा नाही, पण वरची आणि खालची जी साल आहे ती जोडली गेली नाही पाहिजे. कधी कधी काय होतं, ती जोडली गेली तर मग कलम होत नाही. आणि एक बारदन आपण म्हणू गोंडता, त्याचे आपण हे तुकडे काढून घेतलेत आणि त्याच्यात ह्या एक किट आपण तयार केलं त्या मातीचं. एक त्याच्यात शेण, भाताचा कुंडा आणि असं सगळ्या गोष्टी टाकून ते आपण तयार केलं आहे आणि त्याच्यात ही कलमं बांधतो आहे. आम्ही जरा वेगळी पद्धत वापरली, कारण बांधायला सोपं जातं. मी केबल टाय वापरतो बऱ्याच वेळा. आज 2 वर्ष मी सलग केबल टाय वापरतो आहे. केबल टायचा फायदा असा आहे, आता आपण थोडंसं ॲडव्हान्स व्हायला हवं, कारण का आपल्याला बांधायला सोपं जातं आणि गच्च राहतं कलम. खूप छान लवकर तुमचं 25व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट 100% मिळेल ह्या कलमाचा. कसं आहे, ही तुम्ही कलमं बांधताना खालची आणि वरची जी दोरी असते या कलमाच्या गोंट्याच्या वरती, म्हणजे आपण जो बारदानाचा तुकडा घेतला आहे हा बघा, ही खालची तुकडे जो बांधतो ना आपण, ह्याला गाठ मारायला आपल्याला त्रास होतो सुतळीत. मग केबल टाय तुम्ही लावलीत की काय होतं, ते मातीचं आवरण सांडत नाही आणि पटकन काम होऊन जातं. पहिलं काय करायचं, 2 केबल टाय मारून घ्यायच्या. आतलं जे मटेरियल आहे हे गच्च त्या फांदीला चिकटलं पाहिजे. जर गच्च चिकटलं नाही तर कलम बऱ्याच वेळा फेल जातं, आपलं सक्सेसफुल होत नाही. त्याची साल काढली आहे त्याला हे गच्च आवरण चिकटलं पाहिजे. म्हणून काय करायचं, 2 केबल टाय लावून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, ती माती सारखी करून घ्यायची दोन्ही हाताने आपल्याला मोठीन छान अशी. आणि केबल टाय लावल्यामुळे काय होतं, सोपं जातं. आता बघा ती माती सगळीकडे सारख्या प्रमाणात आपण हाताने करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आता सुतळीचा तुकडा घ्यायचा आणि तो जसे जुनी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तो आवळून जसे आपण फेरे मारत नाही, तो वरून खाली किंवा खालून वरतून खाली असं, तर तो छान असा आवळायचा. माती बाहेर नाही पडता कामा, पण अशा पद्धतीने तो गोंट्याला आवळत नाही जायचा, छोट्या तुकड्याला गोंट्याच्या. आणि तो आवळत नेलात तुम्ही की काय होतं, त्या कलमाला ती अशी आपण जी सोललेली फांदी आहे, जी साल काढली तिला ते गच्च बसलं की पाळं लवकर येतात. आणि गोंटा वापरायची पद्धत जुनी अशी आहे की त्या गोंटा वापरल्यामुळे जरी आपलं पाऊस गेला 2-4 दिवस तरी तो गोंटा ओला राहतो आणि तिथे पाळं येण्यासाठी तुम्हाला लवकर ती प्रोसेस होते. म्हणून गोंटाच वापरायचा. बऱ्याच वेळा आपण यूट्यूबला खूप साऱ्या गोष्टी बघतो, पण आमचा अनुभव असा आहे की गोंटा वापरला तर तुम्हाला पाऊस नसला 2-3 दिवस, 4 दिवस जरी पाऊस नसला तरी तुम्हाला काही फरक नाही पडत. फक्त एक आहे, तुम्ही कोकोपीट जर वापरलं कोकोपीट तर तुम्हाला ते रिझल्ट चांगला मिळतो कोकोपीटला. कारण काय, ते बनवायची थोडी प्रोसिजर कठीण आहे आणि आणायला विकत आपण काही आणत नाही. आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी जुन्या ज्या आहेत तशाच वापरतो. कोकोपीटला तुमचं पाणी धरून ठेवायची प्रोसिजर चांगली आहे. आणि हे आपलं कलम बांधून आत्ता तयार झालेलं आहे. आता तुम्हाला वाटेल तर आपण हे कट करून टाकायचं जरा दिसायला पण चांगलं दिसण्यासाठी. आणि ह्या सुतळ सगळ्या कापून घ्यायच्या छानपैकी. आणि मग पाऊस पडायला लागल्यावर 1-2 महिन्यात त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. पण ही फांदी जुनी घ्यायची, लक्षात ठेवा. बऱ्याचशा गोष्टी नव्हतं, ही फांदी जुन घ्यायची आणि हे कलम पूर्णपणे आपलं तयार आहे. आणि हे तयार झालेलं कलम त्या पाळं आलेली जे बाहेर दिसतील आपल्याला छोटी छोटी, तेव्हा ते आपण कापायचं आहे आणि
आपल्याला डब्यात भरा किंवा काही करा, हे लिंबाचं आमचं झाड आहे, याचं हे कलम बांधलेलं आहे. आणि अशी ही कलमं मी दरवर्षी बांधत असतो. फक्त प्रमाण मोठं नाही आहे, खूप छोटं आहे, एक 25 कलम. आणि लवकरच मी तुम्हाला करमरं ह्याचासुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. हे मी करमरं आमच्या घरी लागलेली आहेत, म्हणजे त्याला स्टार फ्रूट म्हणतो, त्याचं झाडसुद्धा माझ्याकडे आहे. आणि